तालुका मुख्यालय असलेली फुलचूर ग्रामपंचायत लवकरच आता नगरपंचायत होणार आहे, तसा परिपत्र सुद्धा फुलचूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून फुलचूरवासी यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे। 2002 ला निघालेल्या शासन परिपत्रकानुसार तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या उद्देशाने नगरपंचायत करण्याचा परिपत्र जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला। मात्र गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषद असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे फुलचूर ग्रामपंचायत नगरपंचायत होऊ शकली नाही। त्यामुळे फुलचूर आणि फुलचूर टोला या दोन गावातील लोकांनी गावाचा विकास करण्यासाठी संघर्ष समितीचे गठन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला। मात्र बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फुलचूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला। याची माहिती संघर्ष समिती आणि फुलचूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि फुलचूर टोल्याचा विकासाची वाट आणखी एक जोमानं होईल असं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि हे निर्णय घ्यायसाठी आमच्या गावातले कमीत कमी 10 ते 15 वर्षापूर्वीपासून हा लढा चालू होता आणि त्याला आज यश एक चांगल्या प्रतीने यश मिळालं आहे। कानून कायद्याचं प्रतीने मिळालेला आहे आणि त्याची पाठपुरावा आहे आमचे लाडले आमदार विनोदजी अग्रवाल तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व प्रणय फुके साहेब यांचा आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आमच्या प्रयत्नांना यश दिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि पुढील आता जो 30 दिवसाचा अल्टिमेटम त्याच्यानंतर मला असं वाटते की लवकरच आपली नगरपंचायत एक पूर्णत्वात येईल आणि त्याचा विकासासाठी फंड येईल आणि आपल्या गावातले सर्व छोटे मोठे कामं आणि लोकांची अडीअडचणी रोड नाली रस्ते मी तर बनवलेच आहे पण आता एक सपाट्याने होणे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। ग्रामपंचायत फुलचूर आणि फुलचूर टोला येथील सगळ्या रहिवासींसाठी आज सुखाचा आणि आनंदाचा क्षण आहे की 2009 पासूनचा जो संघर्ष दोन्ही गाववाल्यांनी केला होता आणि 2019 पासून सतत प्रशासनाच्या आणि शासनाला दरबारी आम्ही आपली व्यथा आणि हा जो प्रस्ताव आपला फुलचूर आणि फुलचूर टोला नगरपंचायतचा जो त्या ठिकाणी पेंडिंग होता, आज त्याला खऱ्या अर्थानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्याच आदेशान्वये आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे महायुतीच्या सरकारने आज दोन्ही गावांना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या 3 विभूतींनी आज केलं आहे। आणि निश्चित रूपाने आज आम्ही दोन्ही गावकरी सगळे आमच्या नेते मंडळीचे आपल्या महायुतीच्या सरकारला आम्ही खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो की दोन्ही गावाचा एवढा संघर्ष आणि टेक्निकल जी अडचण होती ती सगळी अडचण आज या ठिकाणी दूर झाली आणि खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावाला न्याय आणि जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन करून आम्हाला न्याय आज मिळालेला आहे। आणि 28 फेब्रुवारीच्या 2025ला आज दोन्ही फुलचूर आणि फुलचूर टोला ग्रामपंचायतला एकत्रित करून फुलचूर या नावाने नगरपंचायत स्थापना करण्याचं महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढलेली आहे। तर हे खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावांचा संघर्ष आणि आपल्या शासनाचं साथ आणि आपल्या या ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमच्या प्रकरणाला सकारात्मक घेतलं। इथे कुठेही राजकीय द्वेष किंवा राजकीय भावना मधामध्ये न आणता ह्या गावाला एक चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेण्याचं सगळ्यांनी लोकप्रतिनिधी प्रयत्न केला आहे आणि तेव्हाच आज खऱ्या अर्थानं आज आमच्या गावाला न्याय मिळण्याचं काम आणि ह्या दोन्ही गावाची विकासाची वाटचाल ज्याप्रमाणे गोंदिया शहराचा विकास संपूर्ण विकास सर्वांगीण विकास हा नागरी सुविधाच्या माध्यमातून झाला आणि आज आमचं हे दोन्ही गाव फुलचूर आणि फुलचूर टोला शहराला लागून हे दोन्ही गावाचं शहरीकरण एवढं झपाट्याने झालं तर खऱ्या अर्थानं आमच्या सामान्य नागरिकांना नागरी सुविधाचा लाभ मिळावा आणि निश्चित रूपाने नगरपंचायत झाल्यामुळे ह्या दोन्ही गावाला चांगला निधी मिळेल यात काही शंका नहीं। सबसे पहली लड़ाई तो हमारी ये थी कि जिस प्रकार से गिद्ध दृष्टि नगर परिषद की हमारे गांव के ऊपर थी, हमारे गांव के नागरिकों के हित के लिए हमको नगर परिषद में समावेश नहीं करना था और हम दोनों गांव मिलके एक अच्छा शासन एक सुशासन अच्छे से वेल डेवलप प्लान के साथ ये नगर पंचायत आदेश आने के बाद हम लोग करेंगे और निश्चित रूप से जो नागरिकों के हित के लिए जो सर्वोपरि और जो सही था वो निर्णय हम दोनों गांव के लोगों ने मिलकर लिए। इसका मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, शासन को, हमारे आमदार खासदार जिन्होंने भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से इस काम के लिए सहयोग किए और सबसे बड़े सूत्रधार राजेश भैया को भी मैं बधाई दूंगा और फुलचूर टोला वासी के हर एक प्रत्येक नागरिक को बधाई दूंगा। धन्यवाद।
तर संपूर्ण महाराष्ट्रात तालुक्या मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला होता. मात्र महाराष्ट्रात गोंदिया शहराला लागून असलेली फुलचूर ही एकमात्र अशी ग्रामपंचायत होती जिला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला नव्हता. त्यामुळे आता नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाल्याने 31 मार्च पूर्वी कुणाला आक्षेप असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे अशी सूचना फुलचूर नगरपंचायतीने गावकऱ्यांना केली आहे. त्यामुळे येत्या काळात फुलचूर ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्यास फुलचूर टोला आणि फुलचूर ग्रामपंचायतच्या विकासाला शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.